पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता सरकारने कोयता गँग अस्तित्वात नसल्याचं सांगितलं होतं। मात्र कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या कोयता गँगचा एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय आणि पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असून गृहमंत्री पालकमंत्री यांनी याकडे लक्ष घालावं अशी मागणी या पोस्टद्वारे रोहित पवार यांनी केली आहे। पुणे शहर आणि परिसरात कोयते उगारून दहशत माजवणं तसेच गाड्यांची मोडतोड अशा प्रकारच्या गुन्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे। अशा प्रकारच्या गुन्ह्यात सराईतांसह अल्पवयीन मुलांचा देखील सहभाग असल्याचं वेळोवेळी उघडकीस आलंय। सोशल मीडियावर अशा घटनांचे व्हिडिओ सातत्यानं समोर येतात, तरी अशी दहशत माजवणाऱ्या टोळ्यांना कोयता गँग असं नाव देण्यात आलंय। या नावाची दहशत राज्यभरात पसरली आहे। अशाच एका हल्ल्याचा व्हिडिओ आता चांगला व्हायरल होतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडिओ पोस्ट केला। यावेळी रोहित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना देखील या पोस्टमध्ये टॅग केलंय। काही दिवसांपूर्वी वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी कोयता गँगच्या दहशतीकडे अधिवेशनात लक्ष वेधलं होतं। यावर राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात कोयता गँग अस्तित्वात नसल्याचं स्पष्ट केलं होतं। तसेच माध्यमांनी हे नाव दिल्याचं फडणवीस सभागृहात म्हणाले होते। याचा उल्लेख देखील रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये केलाय। दरम्यान हातात कोयता घेऊन भर रस्त्यात हाणामारी करत असलेल्या 2 गटांचा व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवार म्हणाले, पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता सरकारनं कोयता गँग अस्तित्वात नसल्याचं सांगितलं होतं आणि हा बघा कोयता गँगचा कालचा थरार। इतकंच नाही तर पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होतीये, तरी गृहमंत्री पालकमंत्री यांनी याकडे लक्ष घालावं असं देखील या पोस्टमध्ये आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय। दरम्यान रोहित पवार यांनी शेअर केलेला सीसीटीव्ही व्हिडिओ हा पुण्यातील बिबवेवाडी भागातील असल्याची माहिती समोर येते। तर या व्हिडिओमध्ये अगदी वर्दळीच्या रस्त्यावर 2 गटात राडा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओमध्ये काही तरुण गर्दी करून उभे असल्याचं दिसतंय आणि अचानक त्यांच्यात हाणामारी सुरू होतीये। यावेळी एक जण कोयता काढून समोरच्या व्यक्तीवर वार करताना दिसतोय, तर हे तरुण एकमेकांना दगड आणि कोयत्यासारख्या वस्तूंनी मारहाण करताना या व्हिडिओत पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।